स्टार्ट रेकॉर्डिंग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा यूट्यूब चॅनलवर. तर खूप दिवसानंतर मी असा काहीतरी व्हिडिओ घेऊन येतोय की ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण क्लिअरिटी देण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि पुन्हा एकदा सर्वांचे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू इच्छितो किंवा काही कोर्सेस आपले कंटिन्युअसली नाही आले किंवा असं झालं की मी काही गोष्टीची अनाउन्समेंट केली ती तुम्हाला असं आठवू शकतं की मी कंप्लीट नाही केले. तर अशातला भाग नाही. मी जे कोर्स अनाऊन्स केलेले ते कम्प्लीट मी करणार आहे. थोडंसं मी आत्ता कुठे माझ्या कामामधून थोडासा फ्री झालेलो आहे आणि आत्ता कुठेतरी मी तुमच्यासाठी काम करायला पुन्हा एकदा इथे आलेलो आहे. मेन गोष्ट म्हणजे काय की माझ्या कन्सिस्टन्सी पेक्षा तुमची कन्सिस्टन्सी पण तितकीच इम्पॉर्टंट नसते. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी पूर्ण प्लॅन तुम्हाला देतोय की येणाऱ्या 1 ते 1.5 किंवा 2 वर्षामध्ये मी कोणत्या कोर्सेसवर जास्त फोकस करणार आहे. कारण की मला काही गोष्टी जाणवल्या की मोस्ट ऑफ दी जे मोठे कोर्सेस असतात त्या मोठ्या कोर्सेससाठी मुलांची कन्सिस्टन्सी नाही राहते किंवा त्यांना प्रत्येक मुलाला त्याची व्हॅल्यू नाही राहते. आणि त्यामुळे काय होऊन जातं की आपण जे कंटेंट डिलिव्हर करायला बघतोय की जितक्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं राहतं ते नाही होत. तर त्यासाठीच मी एक प्लॅन बनवलाय आणि त्या प्लॅननुसारच मी पुढे चालणार आहे आणि त्या प्लॅनमध्ये कुठलाही आपला बदल राहणार नाही. मी प्रॉमिस काय केलं होतं, सगळ्यात पहिलं जे माझं प्रॉमिस होतं त्या प्रॉमिसनुसार मी एक तुम्हाला सांगतो की सगळ्यात पहिलं की तुम्हाला बेसिकचं मी प्रॉमिस दिलं होतं. बेसिक म्हणजे की की हे जे प्रॉमिस आहे, हे बेसिक कोर्सेसचं जे प्रॉमिस आहे, हे बेसिक प्रोसेसचं प्रॉमिस मी आधी कंप्लीट करणार आहे. ज्यामध्ये तुमचं येतं काय येतं, सगळ्यात पहिलं सी लँग्वेज तुमची होती, नंतर तुमची C++ मी प्रॉमिस केली होती, नंतर तुमची जावा एक होती आणि एक तुमची पायथॉन होती आणि अजून एक आहे ते म्हणजे डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम. याच्यामध्ये ॲडव्हान्स म्हणू शकता तुम्ही, बेसिक आणि ॲडव्हान्स दोन्ही पण येतं. आणि अजून एक तुमचं येतं SQL. ठीक आहे. तर हे तुमचा एक बेसिक पार्ट मी मानू शकतो की ज्यामध्ये तुम्हाला तुमचा बेस स्ट्रॉंग होत असतो. ठीक आहे. तर तो पार्ट मी इथं कंप्लीट करण्याचा आधी प्रयत्न करतोय. आणि पुन्हा एकदा सॉरी जे म्हणत असतील की AIMLचं काय झालं त्याचं काय झालं, तर AIML शिकवणं हा जोक नाही. मुलांची कन्सिस्टन्सी ही नाही राहते. ठीक आहे. तरी मी पायथॉन त्याचं कंप्लीट केलेलं आहे आणि मी ट्राय करणार आहे की अजून चांगल्या वेळेने तुमच्यापर्यंत ते कंटेंट मी डिलिव्हर करेल. लायब्ररीज पायथॉनच्या आपल्या पुढे कंटिन्यू येणार आहे. ठीक आहे. तर तो कोर्स कसा येईल, काय येईल, पुढच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकदा पूर्णपणे प्लॅन देतो आणि त्या प्लॅननुसारच इथून पुढे काम आपलं होईल आणि याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मी आतापर्यंत कंप्लीट काय काय केलंय हे तुम्ही आधी बघा. याच्यापैकी वरच्या कोर्सपैकी वरच्या कोर्सपैकी तुम्ही बघू शकता की माझं आतापर्यंत कंप्लीट काय झालंय आणि हे मी फ्रीमध्ये दिलंय. तर त्याची व्हॅल्यू तुम्ही करा चला. ठीक आहे. तर सी लँग्वेज पूर्ण डेपमध्ये मी कव्हर केली आणि पायथॉन सुद्धा पूर्ण डेपमध्ये आपली इथं कंप्लीट झालेली. तर या 2 लँग्वेज माझ्या कंप्लीट झालेल्या आल्या. तर याच्यामध्ये बाकी कोणती आता C++, जावा आणि पायथॉन, याच्यामध्ये बाकी कोणते आहे की यामध्ये आता जी लेटेस्ट माझी चालू आहे ती कोणती, तुमची C++. आणि अक्षरशः 1 आणि 2 लाईव्ह वॉचिंग असतात. तर यावर तुम्ही थोडंसं काम करा. ज्यांना C++ शिकायचे त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर C++ कम्प्लीट मी इथं शिकवतोय आणि डेली त्याचा लाईव्हचा टायमिंग जवळपास 11 ते 12च्या दरम्यान असतो दुपारी. ठीक आहे. मोस्ट ऑफ दी मुलं हे कॉलेजला गेलेले असतात तर त्या वेळेमध्येच आपला असतो, पण तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकताय. आलं ना. तर हा एक कोर्स आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की याच्यानंतर मी जो शिकवणार आहे तो म्हणजे काय शिकवणार आहे, डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम. आणि हा एकदम प्रॉपर तुमचा कोर्स घेणार आहे. आता याच्यामध्ये मी C++ DA शिकवणार आहे आणि जवळपास 300 लीट कोडचे क्वेश्चन मी इथं घेणार आहे. आणि यासाठी जो टाइम माझा लागणार आहे तो टाइम किती लागणार आहे, टाइम माझा लागणार आहे जवळपास 6 to 7 मंथ. ठीक आहे. तर हा कोर्स कधी होईल तुमचा, हा कोर्स होईल तुमचा की बिफोर C++ नंतर मोस्ट ऑफ दी मुलं जावाची सगळ्यात जास्त डिमांड करत होते. तर जावाचा मी C++ नंतर कंप्लीट करणार आहे. कधी, इथं होईल 1 ते 2, म्हणजे की तुमचं जवळपास जावाची तुमची ही डिमांड मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यानंतर तुमचं जावा झाल्यानंतर जावा जवळपास 4 मंथ तुमचं जावा चालेल. ठीक आहे. 4 मंथ तुमचं जावा चालेल आणि त्यानंतर मी 6 to 7 मंथ हे DA कडे फोकस करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे माझं पहिलं प्रॉमिस आहे आणि हे पहिलं प्रॉमिस येणाऱ्या तुम्हाला मी टाइम टेबल पण सांगून देतो की कधी काय येईल. तर C++ आपली ऑगस्ट
मिडपर्यंत ही कंप्लीट आपली होऊन जाईल. ठीक आहे, ऑगस्ट मिडपर्यंत किंवा जुलै एंडपर्यंत आपली ही आय थिंक जुलै एंडपर्यंतच कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, एवढा ऑगस्ट मिड नाही लागणार आपल्याला. तर जुलै एंडपर्यंत आपला हे सगळं कंप्लीट होऊन जाणार. ठीक आहे, आणि त्यानंतर मी स्टार्ट करेल, काय स्टार्ट करेल तुमचं जावा हे स्टार्ट करेल. ठीक आहे, जावा स्टार्ट करेल ऑगस्ट, नंतर तुमचं सप्टेंबर, नंतर काय तुमचं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे आधी मी कंप्लीट करणार. ठीक आहे, आणि त्यानंतर तुमचं नोव्हेंबर झाल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, त्यानंतर एप्रिल यामध्ये मी काय कंप्लीट करणार आहे तुमचं DSA हे कंप्लीट करणार आहे. आणि DSA खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या कंपनी पॉईंट ऑफ व्ह्यूच्या मदतीने. हा हे जे देतोय ना याच्यासाठी सुद्धा पुणे आणि तुम्ही जाऊन बघा, 20-20, 25-25 हजार एका कोर्सेसची फी घेता, आणि मी ते इथं फ्रीमध्ये युट्यूबमध्ये शिकवतो, त्याची व्हॅल्यू तुम्ही नक्की करा. ठीक आहे, आणि आता याच्यामध्ये मी खूप विचार करून आज मला जेव्हा एकाने कमेंट केली की सर तुम्ही कोर्स तर बनवता पण कंटिन्यू नाही करत, त्याच्या मागे रिझन आहे की मी वर्किंग आहे, मला इथं ऑफलाईन पण बॅचेस सांभाळावं लागतं, इव्हन माझं काम पण मला करावं लागतं कंपनीचं, आणि सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी कंटेंट बनवायला टाइम भेटत नाही. आताशी कुठं मी फ्री झालोय तर नक्की त्या गोष्टीवर पण मी काम करेन. इथं लक्षात ठेवा, मी कोणाचा इथं विश्वासघात किंवा पैसे कमावण्यासाठी हे सगळं चालू नाही केलेले. माझं एक एम आहे की कॉलेजमध्ये ज्या गोष्टी मिळत नाही मुलांना त्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत नेणं गरजेचं आहे प्रॉपर वेने, तर तेव्हा ते कुठे शिकतील. नाही तर कॉलेजच्या वेळी जर शिकलं तर आपला देश कधीच पुढे जाणार नाही, इव्हन पोरं पण कधी पुढे जाणार नाही. ठीक आहे, तर हे सगळ्यात पहिलं जे माझं प्लॅनिंग होतं, तर हे सगळ्यात मेन आपला हा कोर्स. आता तुम्ही म्हणशाल सर मग पायथॉनच्या लायब्ररीचं काय झालं, दुसरी तुम्ही काय केस दिली होती की पायथॉन लायब्ररीज किंवा तुम्ही दुसरं काय बोलले होते सर की पायथॉनचं फुल स्टॅक तुम्ही बोलला होता. ठीक आहे, पायथॉन फुल स्टॅक, आणि त्यानंतर तुम्ही काय बोलला होता सर की AIML तुम्ही बोलला होता सर. ठीक आहे, तर यासाठी मित्रांनो यासाठी रिक्वायरमेंट भले तुमची असेल पण तुम्ही कन्सिस्टन्सीने नाही राहते. 50 आणि 100 व्ह्यूजसाठी एवढी मेहनत करणं बरोबर आहे, ज्यामध्ये ते मुलं पहिले व्हिडिओ बघतात नंतर तर 20 आणि 22 असे व्ह्यूज येऊन लागतात, तर कुठेतरी मला वाईट वाटतंच ना, बरोबर आहे की नाही. ऍट दी एंड मी नाही कुठली फीची अपेक्षा करत, पण ऍटलिस्ट तुम्ही कन्सिस्टन्सीने 50-100 मुलांनी तरी शेवटपर्यंत टिका. पण नाही टिकत मुलं, ठीक आहे, किती चांगलं शिकवा, त्यांना काय आहे की फ्री गोष्टीची व्हॅल्यू नाही राहत. ठीक आहे, त्यानंतर बरेचसे मुलं काय म्हणतात की सर तुम्ही हे पण शिकवा ना ते पण शिकवा ना, कोणतं जावा फुल स्टॅक शिकवा. ठीक आहे, जावा फुल स्टॅक. ठीक आहे, आता जावा फुल स्टॅक शिकवा म्हणता, या जावा फुल स्टॅक शिकवणं सोपं आहे का? स्प्रिंग बूट, हायबरनेट एवढ्या सगळ्या गोष्टी आल्या. आता हे जे कोर्सेस आहे हे तेव्हाच आपले पुढे कंटिन्यू होणार आहे. त्याचं एक मेन रिझन हेच की कन्सिस्टन्सी मुलांची नाही राहते. मला असं वाटतं की काही गोष्टी तुमच्या या अशा कंडिशनवर ठेवावं लागेल, किंवा जे मुलं 20 ते 25 मुलं जे मला काही प्रमाणामध्ये तुम्ही मला सांगू शकता की सर आमची ही बॅच घ्या, मी ती पुढे कंटिन्यू करेन, तर अशा मुलांचे मी बॅच घेईल, आणि जे थोडीशी मला मिनिमल चार्जेस पण देऊ शकता त्या अशा मुलांची मी बॅच कंटिन्यू करून पुढे काय करेल मी की ते व्हिडिओ युट्यूबला आपल्या येतील. ठीक आहे, पण जे कन्सिस्टन्सीली पुढच्या 7 महिने जर शिकू इच्छित AIML वगैरे, त्यांनी माझ्यासाठी थोडीशी हेल्प मला करा. कारण की तुम्ही बघा सगळ्या गोष्टी या माझ्या नाही, हे लाईट वगैरे हे सगळ्या गोष्टी माझ्या नाही, मला कुठंतरी तुमची हेल्पची गरज आहे. आणि तुम्ही मला वाटतं की कोर्स विकतोय तर कोर्स मला विकायचा नाही. ठीक आहे, तुम्हाला ज्यांना मदत करू वाटते त्यांनी करा, आणि ज्यांना नाही वाटत की सर तुम नाही द्यायची नका दे आल्याने, तरी मी ट्राय करेल की येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये तो कोर्स मी कंप्लीट करेल. पण तुमची कन्सिस्टन्सी पण इम्पॉर्टंट आहे. मराठीमध्ये शिकवते तर त्या कंटेंटची तुम्ही व्हॅल्यू करा. ठीक आहे, आता हा जो पार्ट आहे की मेन हा जो पार्ट आहे हा पार्ट मी थोडासा स्टे करून ठेवलेला आहे. याचं मेन रिझन हे आहे की मला आधी डिमांड बघू द्या. जर तुमची 1000 किंवा 100 ते 200 स्टुडंट जर डेली माझ्याकडून शिकण्यासाठी इच्छुक असेल तरच मी हा पार्ट पुढे कंटिन्यू करणार आहे. नाहीतर आपण याआधी पहिलं बेसिकवर हा फोकस करू. ठीक आहे, कधीतरी काही डिसिजन आपल्याला चेंज करावं लागतं. तुम्ही बघा ही मेहनत करणं, हे डेली व्हिडिओ बनवणं, मी 6 तास लेक्चर घेतले आणि 7वा लेक्चर हे आता तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी करतोय. ठीक आहे, माझा दिवसभरामधला इतका टाइम हा कंटेंट बनवणं, कंटेंट प्रिपरेशन मध्ये जातोय. पण त्याच्यामधून मला एवढीच आशा आहे की ऍटलिस्ट आपण जे काम करतोय, घरचे पण म्हणतात अरे तू एवढं काम करतोय तर तुला काहीतरी त्याच्यामधून मिळालं पाहिजे. मी असं नाही म्हणत की जास्त पैसे, काहीच नाही, मला पैसे नाही लागत, कोणाचे पैसे नकोय मला. मेन काय आहे की तुम्ही जे बघताय ना ते तरी व्यवस्थित बघा, तेव्हाच मी पुढे कंटिन्यू करू शकतो ना.
बरोबर आहे की नाही? पण तुम्ही काय करताय की सर सर हे झालं, सर ते झालं, सर तुम्ही हा कोर्स कम्प्लीटच नाही केला, सर तुम्ही हा कोर्स फ्री होता तर त्याला पेड का केलं, सर हा कोर्स मी अजूनपर्यंत असा नाही की फ्री अनाऊन्स केलं आणि पेड केलं, असं कोणताच नाही झालं. ठीक आहे, आलं ना? तर हे सगळ्यात मोठं एम आहे आणि त्या एमनुसारच मला चालू द्या. ठीक आहे, याच्यात कोणताही आता बदल करायचा असेल तर तुम्हाला एवढी रिक्वेस्ट तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा, एवढ्या मुलं माझ्यापर्यंत सांगा की खरंच तुमच्या, आता मी ग्रुपमध्ये पोल घेतला 22 ते 23 जणांनी इंटरेस्ट दाखवलाय एम. आता 22 ते 23 स्टुडंटसाठी तुम्ही विचार करा, युट्यूबवर मी ते व्हिडिओ टाकेल, त्याच्यासाठी मला मेहनत किती करावी लागेल, आलं डेली मला त्याच्यासाठी बसावं लागेल. मग अशा मुलांना उलट मी झूम मीटिंगवर शिकवलेलं बेटर राहील, आलं. तर असं काहीतरी माझ्या डोक्यात प्लॅन आहे की त्यावेळी मी काम केलं तर ऍटलीस्ट जे सिरियस आहे, जे शिकणारे मुलं आहेत ते मुलं तरी येतं माझ्यासोबत कंटिन्यू काम करतात. ठीक आहे, माझं चांगलं जॉब चालू आहे, आलं. तिथं तर मला सांगितलं पण गेलंय की सगळ्या गोष्टी अशा नाही द्यायच्या, तरी पण मी तुमच्यासाठी मेहनत करतोय, तुमच्यासाठी झटतोय, पण तुम्ही त्याची व्हॅल्यू करा. हल्ल्यात मला लोकांशी भांडणं करून मी हे कोर्स कंटिन्यू केले, पण तुम्ही तुम्ही त्याची व्हॅल्यू करत नाही तर मला कुठेतरी वाईट वाटणारच नाही. ठीक आहे, तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करताय किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय, तिथे अलाउड नसतं या गोष्टी, तरी पण मी काय केलंय की नाही भाई, आपल्या मुलांना मी जे प्रॉमिस केले ते कम्प्लीटच करून राहणार. पण आपले मुलं कुठे आहे हे पण इम्पॉर्टंट आहे ना, मुलं कुठे आहे? मी ज्यांच्यासाठी लढत होतो त्यांच्यासाठी ते मुलंच गायब होऊन गेले, तर कसं काय पुढे कंटिन्यू राहणार? बरोबर आहे की नाही? तर हे झालं की हे कधी कंटिन्यू होणार याची डेट मी अजून फिक्स नाही सांगणार. याच्यासाठी मला कमीत कमी 100 ते 200 मुलं हे इंटरेस्टेड पाहिजे. तेव्हा त्याच्यानंतर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुमच्यापर्यंत, तुम्ही ही कंप्लीट करा. आपल्या तुमच्यासाठी जे काम करत होतं ते मला कधी असं वाटलं नाही की कंटिन्यू, पण माझा पण मेहनत आहे, माझा पण जीव आहे, मी पण एक माणूस, मला पण काहीतरी, मी म्हणत नाही की पैसे द्या, पण ऍटलिस्ट स्टुडंट तरी तुम्ही कन्सिस्टन्सीने राहा, ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. ठीक आहे, तर रिक्वेस्ट करावं लागते म्हणजे काय आहे तुम्ही समजून घ्या. तुम्हालाच तुमच्या फ्री कंटेंटची व्हॅल्यू जर नसेल तर मला, तुम्ही स्वतः हे बघा, आल्यानंतर गरीब शेतकऱ्याचे पैसे खायला इथं मी काय काम करायला आलेलं नाही. शेतकऱ्याची मुलं एवढ्या मेहनतीने पुणे मुंबईला जातात, त्यांच्याकडून लाखो लाखो रुपये घेतात ते क्लासेसवाले आणि त्यांना प्लेसमेंट लावून देत नाही. ते पोरगा असंच वन करत हिंडतं परत आणि त्याला तिथं पण प्लेसमेंट मिळत नाही. आल्यानं तुम्ही काही कोचिंगवाले ते फक्त फ्रॉड करायलाच बसले, कसा तरी गरीबाचा मुलगा येऊ दे आमच्याकडे, आम्हाला पैसे देऊ दे तरी, आणि त्यांनी शिकायचं शिकवू, नाही करायचं नाही करू, तो गेला खड्ड्यात. पण आपल्याला पैसे फी घेणं इम्पॉर्टंट आहे. ही लालच तर मी कधी ठेवली नाही तुमच्याकडून, बरोबर आहे की नाही? मेन कधीतरी माणसाने ना स्वतः मधल्या ज्या त्रुटीनं ते आपण अनालिसिस करावा. अरे 2-3 वॉचिंग सकाळी C++ शिकवत होतो लाईव्ह मध्ये, 3 जण बघत होते, त्याच्यामध्ये माझे पप्पाच होते. आले 2 जण कोणतरी मुलं बघत होते आणि त्याच्यामध्ये आधी आणि जावा सरांनी मला कमेंट केली की म्हणे तुमचा लाईव्ह कोचिंगचा वॉच काउंट बघून खरंच वाईट वाटतंय की तुम्ही एवढं फ्रीमध्ये शिकवताय, मुलांना त्याची व्हॅल्यू नाही. हे कुठंतरी तुम्ही स्वतःमध्ये रिअलाइज करा. ज्या वेळेने मी तुम्ही मला इथपर्यंत पोहोचवलंय तर माझी साथ अशी मला मधीच सोडू नका. मी शिकवतोय ना मनापासून, तुम्ही पण तुमच्या एफर्ट्स कंटिन्यू ठेवा, तेव्हाच मला काम करण्यात मजा येईल. तर मेन इम्पॉर्टंट हेच आहे की आधी C++ कम्प्लीट होईल, नंतर तुमचं जावा कम्प्लीट होईल, नंतर DSA कम्प्लीट होईल आणि त्यानंतर मी हा विचार करेल, ह्या कोर्सेसचा विचार करेल. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आता काय चालू करणार आहे सर. आता मेन हेच आहे की तुमची ही C++ ची डेली ही सिरीज मी कंटिन्युअसली कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर तुमचं जावा हे असेल आणि त्यानंतर DSA असेल आणि बाकीच्या कोर्सेसची डिमांड मी सांगितलीच आहे. ॲटलिस्ट तुम्ही एखाद्याला सपोर्ट करताय ना, तो सपोर्ट दिसायला पण पाहिजे. ठीक आहे, ॲटलिस्ट जेवढे सबस्क्रायबर आहे 14,000 मधले जेवढे पण लोक माझे व्हिडिओ पुढे बघणार आहे आले ना, त्याच्यामधले कितीतरी मुलांनी माझ्याशी खरंच जेन्युअनली ते सपोर्ट करताय. पण काहीतरी कुठंतरी आपलं काहीतरी गोष्टी मुलांना फ्री दिल्या. पायथॉन मी कंप्लीट केलं रे, पायथॉनचे व्हिडिओ लोकांनी बघितले नाही पूर्णच्या पूर्ण. अक्षरशः गोष्ट ही कधीतरी असं वाटतं की तुम्ही पूर्ण ज्यांनी पायथॉन बघितले त्यांना जाऊन विचारा की जयेश सरांनी पायथॉन कसं शिकवलेली, सी लँग्वेज कशी शिकवली, त्यांना जाऊन विचारा, कमेंट वाचा, तुम्हाला तेव्हा समजेल. ठीक आहे. तर आज एवढंच होतं, तुम्हाला सांगायचं होतं की मी का का माझे हे कंटिन्यू न करण्याचं कारण काय हे तुम्हाला मी सांगितलेले. मेन आता काय आहे की मी जे प्रॉमिस केलेले बेसिकचं C++, जावा, पायथॉन, DSA हे माझा आधी गोल आहे. ॲटलिस्ट मी एवढं तरी, जरी 10, 20, 50, 30, 40 असे जरी व्ह्यूज आले तरी मी तुम्हाला जे प्रॉमिस केलेले
तेवढं एवढं तरी त्याच्यामधलं मी कंप्लीट करून राहणार आहे. राहिली गोष्टी पुढच्या गोष्टींची, पुढच्या गोष्टीसाठी शिकण्यासाठी ना मुलं पण इच्छुक लागतात रे. AIML गोष्टी शिकण्यासाठी खूप पेशन्स तुमच्यामध्ये पाहिजे. आले ना. मला एक जण म्हणे तू काय चेरिटी खोलायचा विचार केलाय का म्हणे, म्हणजे की सगळं काय तो फ्री देतोय म्हणे, तुला अक्कल तरी आहे का म्हणे, असं मला लोक म्हणतात. पण मी कधी विचार नाही केला, जाऊ दे जेवढे मुलं येतील तेवढे येतील म्हणलो, मला काहीच फरक पडत नाही, म्हणजे व्ह्यूज बघ म्हणे एकदा जाऊ, असं पण म्हणतात लोक. ठीक आहे. तर कुठंतरी तुम्ही विचार करा आणि सपोर्ट हा तुमचा कंटिन्यू ठेवा, तेव्हाच पुढे काम होणार. ठीक आहे. आले ना. ही डिमोटिवेशन नाही किंवा कुठली एनर्जी डाऊन नाही, फक्त मी सांगतोय की मी फ्रीमध्ये देतो आणि त्या फ्री कंटेंटची व्हॅल्यू करा. ठीक आहे. तर हे पहिले टार्गेट आहे आणि हे टार्गेट मी कंप्लीट करून राहणार आहे. ठीक आहे. ॲटलिस्ट जेवढे मुलं येतील त्यांच्यासाठी, ज्यांना माझ्याकडून शिकण्याकडून इच्छा आहे त्यांच्यासाठी तरी मी हे कंप्लीट करून देणार. ठीक आहे. तर जितके पण मुलं मला सपोर्ट करताय, हा सपोर्ट शेवटपर्यंत ठेवा. हे झाल्यानंतर मी नक्की तुमचे आपले जे मी लॉन्च केलेले कोर्सेस आहे ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. आपल्या मराठी मुलांसाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे. कित्येक मुलांना मी क्लास सजेस्ट केले, कित्येक मुलांना मी फ्रीमध्ये शिकवले, कित्येक मुलं आपल्या ऑफलाईनमध्ये येतात त्यांना फीमध्ये डिस्काउंट दिलेलं आहे, कित्येक मुलं ऑनलाईनमध्ये येतात त्यांना फीमध्ये डिस्काउंट दिलेलं आहे. आले ना. आणि तो डेटा अनालिटिक्सचा कोर्स आहे तो माझा नाही आहे, तो कोडिंगची काही ॲप्लिकेशन आहे तिचं मी शिकवतो, ज्या ऑर्गनायझेशनमध्ये मी काम करतो, तर त्या ऑर्गनायझेशन रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. आले ना. तरी मी तुम्हाला डिस्काउंट 4,000मध्ये दिले, 5,000चे कोर्स 4,000 4,500, काही ना 2 इन्स्टॉलमेंट 3 इन्स्टॉलमेंटमध्ये देण्याचा मी प्रयत्न केला. बरोबर. तुम्ही त्याची पण गोष्टी समजून घ्या, मी तिथं पण कमी करण्याचा प्रयत्न केलाय, पण तुम्ही कन्सिस्टन्सीने काम करणार आहे, तुम्ही पुढे कंटिन्यू करणार आहे का, तेव्हाच तुम्ही तिथं पण या, नाही तर नका. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आणि हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचा की जे म्हणताय की सरांनी असं केलं, सरांनी तसं केलं, तर तसं काहीच नाही. माझ्या मनापासून मी सगळं काम केलेलं आहे आणि ते शेवटपर्यंत मी करतच राहणार आहे. जेवढं मला शक्य होतं तेवढ्या दिवसामधून टाइम काढून मी युट्यूबमध्ये फ्रीमध्ये कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही पण त्याची व्हॅल्यू करा, आपण सगळे मिळून सोबत जाऊ. पुन्हा एकदा काही जर चुकलं असेल, माझं बोलणं तुम्हाला काही वाईट वाटलं असेल, पुन्हा एकदा सॉरी. आणि पुढं आपलं काम हे कंटिन्यू करू. धन्यवाद. आणि मराठी कोडिंग शाळेला तुम्ही आतापर्यंत जसा सपोर्ट केला तसा पुढं पण कराल अशी माझी अपेक्षा आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.